तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं ही आंदोलक मनोज जरांगे यांची मागणी योग्य आहे, पण सरकार ती कायदेशीर स्तरावर नेमकी कशी टिकवतं हे पाहावं लागेल, असं मत घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट यांनी व्यक्त केलेलं आहे। तर त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सुद्धा घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट सर। स्वागत तुमचं G24 तासमध्ये। आज मुंबईत आपण बघता आंदोलन कशा पद्धतीने सगळे ते पेटलेले रेटा, शेवटी लोकसंख्या बहुसंख्येवर सरकार दबवू शकतं, पण ते टिकणार आहे का? जरांगेंची जी मागणी, मी कोणाच्या बाजूचा नाही आहे, आधीच क्लिअर करतो, पण जरांगेंची आत्ताची जी बाजू आहे की मला रिझर्वेशन पाहिजे कारण मागास आहेत मराठा, आणि ते 50% आतच पाहिजे, ओबीसीतून पाहिजे का 50% आत। म्हणजे कसं असतं, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं 22-22.5% होतं, उरलेले 27%मध्ये ओबीसी येतं, त्याच्यातूनच मला पाहिजे कारण तेच फक्त टिकणार आहे पुढे। त्यामुळे त्यांची मागणी अत्यंत योग्य आहे। आता याला उत्तर कसं द्यायचं हे राजकीय लोकांनी ठरवावं। माझं स्वतःचं मत असं आहे की मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे, कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे की बुवा 27% एकूण जर का ओबीसींना आहे, तर ज्यांना ज्यांना मागास म्हणून आयोग डिक्लेअर करेल त्यांनी एकत्र येऊन ते वाटून घ्यायला पाहिजे। 50%च्या वर जाता येणार नाही हे निश्चित आहे, काळ्या दगडावरची रेष आहे। 50%च्या वर नेता येत नाही, याला फक्त तामिळनाडू सोडलं तर इतर सर्व राज्यांमध्ये जिथे जिथे 50%च्या वर नेण्याचा प्रयत्न झाला तिथे तिथल्या हायकोर्टानेच ते डिसमिस केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, G मीडिया, पुणे।